ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे आज एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की अ, ताईचा आहे क्या. तर त्याने विचारलंय की मी 4-5 वर्षापासून घरीच आहे. माझं शिक्षण खूप झालेलं. मी पूर्वी खाजगी कंपनीमध्ये चांगल्या पगारावर होते. पण माझी नोकरी गेली आणि आता 4-5 वर्ष मी घरीच आहे. घर खर्च वगैरे बऱ्याच गोष्टी, अडचणीला, तर आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे आणि म्हणजे कुठलं काम बी होत नाही वगैरे 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 असं बरंचसं लिहिलं आहे त्यांनी. आणि त्यांचं वय आहे 40 वर्ष. तर असो, तर या ताईचा प्रश्न पाहूया. ह्या अडचणी का, अगर त्यांना नोकरीची काय, नेमकं नोकरी का लागत नाही, अथवा नोकरी काम का मिळत नाही, याची गोष्ट काय आहे ती पाहूया. चला. ताई, पहिला प्रश्न तुमचा घेऊया. तुम्हाला काम का मिळत नाही, अथवा नोकरी गेली, परत तुम्हाला नोकरी का मिळत नाही, नोकरीवर का घेतल्या जात नाही. तर ताई, एक सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही शिक्षण घेतलं, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, तुमच्या परफेक्ट काम करा, तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये चांगल्या आहेत, तुम्ही हुशार आहेत, याच्यामध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु हे जे दाखवतं तुम्हाला इथून पुढे नोकरी वगैरे भेटणार नाही खाजगी कंपनीत वगैरे काही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता एकतर तुम्हाला काही व्यवसाय, कुठलं काही स्वतंत्र काम करावं लागेल. स्वतःच्या ह्याच्यावरच घरगुती काय तुम्हाला करायचे ते, बिझनेस वगैरे काय करायचं ते. पण तुम्हाला इकडे असं कुठेही नोकरी म्हटलात तर तुम्हाला अजिबात भेटणार नाही. तरी तुम्हालाच नाही, एक आता ही ताईच्या प्रश्नावर मला काही गोष्टी दिसल्या, तर मी सगळ्यांना सांगतो, ज्या महिला आहेत 30च्या पुढे गेलेल्या आहेत, 40च्या पुढे, 40च्या आत आहेत, त्यांच्यासाठी सांगतो, यापुढे भविष्यामध्ये तुमची नोकरी गेल्यानंतर तुम्हाला, तुमची नोकरी फक्त काही ठराविक वर्षापर्यंतच आहे. 40च्या आतच तुमची नोकरी संपणार आहे. सगळ्यांची सांगतो, खाजगी कंपन्यावाल्यांची सांगतो मी, खाजगी लोक जी काम करतात. सरकारी याच्याबद्दल बोलू शकत नाही मी, पण खाजगी जी कंपन्यामध्ये आता सध्या चांगल्या पदावर असतील, कुणी असतील, तर तुमची नोकरी यापुढे म्हणजे तुम्ही 40च्या आत तुमच्या नोकऱ्या जाणार आहेत. हे सार्वजनिक प्रश्न बघतो मी. तुम्ही म्हणाल का जाणार आहेत काय, मला त्याच्यातलं बाजू काही बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीत, फक्त एक सार्वजनिक भविष्य सांगतोय मी तुम्हाला. त्याचं कारण असं असू शकतं की कंपन्याला काय पाहिजे, यंग पोरी पाहिजेत, तरुण. तुम्ही परफेक्ट काम करतात, मान्य, तुम्ही चांगलं काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात, तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये चांगले आहात, परंतु कंपनी यापुढे तुम्हाला 35च्या पुढे ढकलूच शकत नाही. ऑटोमॅटिक तुमचं तिथंच संपणार. तुम्हाला कुठल्याही कारणास्तव तुमची नोकरी जाणार. जास्त दिवस नोकऱ्या महिलांसाठी राहणार नाहीत. आणि पुरुषांना सुद्धा सांगतो, तुम्ही जर कुठल्या खाजगी कंपनीमध्ये काही काम करत, मोठ्या पदावर असावं तुम्ही, त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण तुमच्या सुद्धा नोकऱ्या अशा 40च्या म्हणजे 40-45च्या पुढे टिकणार नाहीत यापुढे. त्याच्यामुळं कुठल्या त्या नोकरीच्या जोरावर जर तुम्ही काही गोष्टी करत असाल, पैसा सुद्धा कर्ज बाजारी काही काही गोष्टी करत असताल ना, कर्ज वगैरे काही घरं बांधण्याला, गाड्या घोड्या काही करत असाल, तर तुम्ही टाळा.
तुम्हाला जेवढ्या तुमच्या मिळतं जेवढ्यात होतं तेवढंच करा, कारण तुमच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. महिलांच्या तर काय 35च्या आज बाहेरच कार्यक्रम होणार आहे. कारण ही जी कंपन्या आहेत असू शकतात, काय त्यांचा प्लॅन असू शकतो की त्यांना यंग लागतात. पूर्वी कसं होतं की अनुभव, ज्यांना जितकं वय वाढेल त्याला पगार बी वाढ असायची आणि अनुभवाच्या जोरावर चालायचं. कारण जितका अनुभवी माणूस आहे त्याला तितकी पगार वाढ असायची, वयस्कर असला तरी, कारण अनुभवाच्या जोरावर त्याचं समजा ज्ञान आहे त्याला भरपूर असं समजल्या जात होतं, म्हणून त्यांना ती वय जसं वाढेल तसं पगार पण वाढ होत होती. आता तसं नाही, आता तसं नाही. तुम्ही किती तरुण आहेत आणि तुम्ही पटापटा तारुण्यात किती काम करू शकतात एवढं बघतात फक्त. त्यांना तुमचं ज्ञानाची गरज नाही, तुम्ही किती वयस्कर आहे आणि म्हणजे तुम्ही किती परफेक्ट आहेत हे त्यांना देणं घेणं नाही. वय वाढलं की संपलं. तुमचं वय झालं 30-35च्या पुढे बाहेर मागं गेलं की महिलानंतर कार्यक्रम झालाच म्हणून सांगा, पुन्हा नोकरी लागणार नाही तुम्हाला खाजगी कंपनीमध्ये. तर तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल की काहीतरी सांगतेत, पण मी ही आता ज्या अर्थी व्हिडिओ टाकलेला त्या अर्थी व्हिडिओ तुमच्याकडे राहू शकतो. बघा, तुम्ही विचार करा. त्यासाठी सगळं नियोजन तुमचे काही. आता तर कशी भानगड झाली, आता काय बोलाय म्हणजे विषय निघाला म्हणून बोलतो तुम्हाला की एकतर तुम्ही लग्न करायला उशीर करायलात. तुमचे मुली राहिल्याच नाहीत, 30-32 वर्षाच्या झाल्यात तरी लग्न करत नाहीत. तुम्हाला नोकरी लागली, खूप पगार आहे, त्या पगारीच्या जोरावर तुम्ही बघतात तसं पाहिजे. पण अहो तुमची नोकरी किती दिवसाची हे बघा ना. ज्या जोरावर तुम्ही लग्न टाळायलात, कुठं काही गोष्टी करायलात, पण तुमची नोकरी टिकणार नाही ना. नोकरीच टिकणार नाही. तुम्ही करणार किती दिवस? आता तुमचं वय 30-32 व्हायला लागलंय. तुमचं 2-4 वर्षात कार्यक्रम होणारच आहे. तर मी तुम्हाला एक सल्ला देतो. तुम्ही एवढं वय, तुम्ही लग्न करा. बिना लग्नाचे बरेच जण 35 गाठले तरी तुमचे लग्न होईना गेलेत, लग्न करीना गेलात. तुम्ही नोकरी लागेल न लागेल लग्न करा. 30च्या आत असेल तर लग्न पटकीने करून टाका. तसं तर मुलीनं समजा 20, 22, 23 वर्ष झालं की लग्न करायला पाहिजे. कारण सगळं जे काय असतं, जे आपली हाऊस मौज ह्या गोष्टीतच मिळत असते. 30च्या पुढे गेल्यानंतर काय ती बाईच झालेली असते. नाही, तुम्हाला कडू लागतं माझं बोलणं, पण ठीक आहे. तुम्ही पुन्हा काय आहे, आता पूर्वीसारखं 100 वर्ष आयुष्य नाही आहे. 50च्या आतच कार्यक्रम आहे. ह्यात जरा जीवनाचं जे गणित आहे ना, वयाचं गणित, हे गणित बरोबर बघा. तुमचं वय किती, लग्न झाल्यानंतर किती तुम्ही मौज मजा करणार आहेत, किती वर्षाला बाळ होणार आहेत, बाळ मग मोठे किती दिवसात होणार आहेत, मग तुम्ही किती काय करणार आहेत, त्याला शिकवणार किती दिवसात, ह्याचं सगळं संतुलन जरा बघा ते कसं कसं होतंय ते. आज तुमचं 30च्या पुढे वय झालेलं आहे, लग्न करायला 1-2 वर्ष घोळ घालणार, बाळा व्हायला 2-3 वर्ष घालणार, 35 गाठून गेली, राहिले 40ला तर तुमचे बाळ 2-4 वर्षाचे होतील. तुम्ही 50शी गेल्यानंतर तुमचं बाळ चांगलं 10वी-12वीला जाईल. पुढे काय करणार आहेत ते, त्यांच्या प्रगती तुमचं सगळंच, तुमची प्रगती करता करता त्यांची प्रगती कशी करणार आहेत तुम्ही. या गोष्टीचं जी संतुलन ती बरोबर लक्षात घ्या. तुम्ही विसरून चाललात जर, आणि तुमच्या तुम्ही नोकरीच्या जोरावर जास्त तर तुम्ही लग्न टाळाटाळी करतात ना, मला नोकरी करायची, अमुक करायचं, तमुक करायचंय, मला अजून पुढे शिकायचंय, ह्या गोष्टी चालल्यात ना. थोडा शांत डोकं ठेवून शांत चित्तानं, आपलं वय काय सध्या, वय किती, नोकरी किती दिवसाची, लग्न किती दिवसात करणार आहेत, बाळ किती दिवस होऊ शकतील, बाळ आपल्या वयाला किती होतील, याचा जरा ताळमेळ लावा. आणि जर वयस्कर झाल्यानंतर लग्न केल्यानंतर बाळा बी लवकर होत नसतील, बाळाचा प्रॉब्लेम येत असतो. जरा डोकं ठिकाण्यावर ठेवा. माझा राग येईन बोललेलाचा, पण ते खूपच खराब चाललंय. एक विषय नाही गेला ताईच्या नोकरीच्या ह्याच्याहून, पण मला बोलावं असं वाटलं तुम्हाला. तर तुमच्या नोकऱ्या धोक्यात आहेत.
कंपनीला एकदम तरुण लागतात. त्यांना दिसायला त्याच्यावरती झटपट वयस्कर बायांना नोकरी ठेवत नाहीत. आता इथून पुढे ठेवणार बी नाही. तर आता जरी ठेवत असले तरी मला माहीत नाही ते तेवढं. पण यापुढे त्यांना यंग युवती लागतात. युवती तरुण 30-32च्या पुढे ढकलून देतात बाजूला. बघा तुम्ही, चालू झाला असेल कदाचित ही गोष्ट. जास्त वयस्कर म्हणजे मुलीच्या बाई झाले की कंपन्या ठेवत नाहीत. लक्षात, डबल तेच सांगतोय तुम्हाला. याचा विचार करा. आज तुम्हाला वाटेल की तुम्हाला फार वयस्कर झाल्यापासून आपल्याला नोकरी भेटत राहील, नोकरी चलत राहील. नाही, अजिबात नाही. फक्त यंग युवक युवती यांनाच नोकरी आहेत. वय झालं की तुमचा कार्यक्रम संपला. त्यासाठी सगळं नियोजन लावा, विचार करा. आणि माझं ही काही गोष्टी खऱ्या आहेत का हे बी पहा. भविष्य माझं हे वाटल्यास हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तुम्हाला कधीतरी 4-5 वर्षानं माझा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाला पडेल. हिनं काय सांगित होतं या माणसानं. तर विचार करा. तुमचं वय झालं तर नोकरीच्या जोरावर काही करू नका. लग्न जिथल्या तिथं वयामध्ये आले झाले असले वय तुमचे करून टाका. नोकरीच्या जोरावर काही गोष्टी करू नका. जास्त नोकरी जास्त दिवसाची नाही, एवढं सांगू शकतो मी. सरकारी हा विषय वेगळा आहे. तो सरकारीमध्ये सांगून बस. प्रत्येकाला सरकारी नोकरी लागेल याची गॅरंटी नाही ना. सरकारी नोकरी ही सगळ्यांनाच लागेल याची गॅरंटी नाही. आजकाल खाजगी कंपन्यांमध्ये जास्त जोर आहे. उठलं की सुटलं पुणे गाठतात. पोरगी तिकडे आमची कंपनीमध्ये आहे. इथे 4-8 वर्षाला गे भागारी. लग्न बी होत नाही. मी बरडक झालेलं असतं जनावरती. आणि पुण्याला शहरात राहिलेली पोरगी कुणी करीत बी नाही खेड्यापाड्यात. मग तिथं राहिलेली पोरगी काही नीट राहिली असेल का? येते तो माझ्याकडे किस्सेही असे. शहरात राहिलेली मोठी शिकलेली पोरगी काही नीट राहिली असेल का? आणि त्यांचं बी खरं आहे, चुकीचं नाही. जवळजवळ 99% सांगतो तुम्हाला, सगळे सभ्य राहत नाहीत. काहीतरी भानगडी करून ठेवतात. तुम्हाला वाईट वाटून बोललेलं माझं सत्य परिस्थिती. काहीतरी वय वाढल्यानंतर वयाच्या बाहेर गेल्यानंतर कुणालाही वाटतं कुठंतरी आपलं असावं म्हणून. आणि मग लग्नच राहतं तसंच. तरी असो, मला काय म्हणायचं ते सांगितलं. माझ्याकडून अधिक बोलण्यात आलं असेल, तुमचं मन दुखावलं असेल तर मी क्षमा मागतो. ओम नमः